तर मला असं ऐकायला मिळालं, की "मॅडम, राजकारण हे महिलांचं काम नाहीये. तुम्ही कशाला पदार्पण करतायत?" भारतीय जनता पार्टीकडून तुम्ही आता निवडणूक लढवताय. यामध्ये गीतांजली सागर पवार यांचा आजपर्यंतचा जर एक प्रवास पाहिला, तर तो कशा पद्धतीने आहे? विचारांचा जो वारसा आहे मला तो माझ्या परिवाराकडून मिळालेला आहे. परिवाराने मला प्रत्येक गोष्टीमध्ये साथ दिली. याच्यामध्ये आर-एस-एसचा आणि भाजपचा उल्लेख येतो. याच्या भाजपच्या आणि आर-एस-एसच्या पार्श्वभूमीवरती किंवा पार्श्वावरती जर एक विचार केला, तर तुमच्यावरती त्याचा कसा प्रभाव आहे? घरचा जर पाठिंबा नसता, तर आज तुम्ही राजकारणामध्ये येणं शक्य झालं असतं का? माझ्या समाजकारणावर त्याचा प्रभाव पडणार नाही. माझं समाजकार्य आधीपासून सुरू होतं आणि ते नेहमीच सुरू राहणार आहे. त्याचबरोबर त्यातून एक प्रश्न असा आहे, की तुम्हाला भाजपनेच तिकीट का द्यावं? का दिलं? प्रत्येक महिला तिची तर इच्छा आहे, की आपण सुरुवात करावी किंवा छोटे-मोठे उद्योग करावे सुरुवात. पण ती आत्मविश्वासामध्ये कुठेतरी कमी पडते, असं मला वाटतं. टीका असतील, अफवा असतील, आरोप असेल, याकडे आपण कसं पाहणार आहेत किंवा पाहता? एक व्यक्ती म्हणून गीतांजली पवार कोण आहेत किंवा काय आहेत? त्याचबरोबर प्रभागामध्ये अडचणी आहेत, जशा की महिला सुरक्षता, कचऱ्याचे व्यवस्थापन आणि पाण्याची टंचाई किंवा पाण्याचं नियमित नियोजन करणं. ह्या ज्या समस्या आहेत. याच्यानंतरचा पुन्हा एकदा महिला सुरक्षेवरती प्रश्न येईल, कारण गेल्या काही दिवसामध्ये खूप साऱ्या छोट्या-छोट्या मुलींवरती देखील अत्याचार झाले. याकडे तुम्ही कसं पाहता एक महिला म्हणून? कारण तुम्ही शिक्षित आहात आणि सक्रियरित्या आता राजकारणामध्ये येत आहे. आपल्याला आपलं योगदान समाजासाठी देता येईल याचा मी प्रयत्न करते. माझ्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी कसा होईल याचा मी प्रयत्न करते. महिला म्हणून एक नेतृत्व करताय, याच्यामागे तुम्ही कसं बघताय? याच्यामागची एक दृष्टी कशी आहे तुमची? एक जर विचार केला. जे पुरुष आहेत त्यांना तिकीट हवं आहे सपोज फॉर एक्झाम्पल, तर त्यासाठी ते त्यांच्या महिलांना पुढे करतायत. गीत ॲग्रो ही आपण एक संकल्पना राबवली पाहिजे, याच्यामागची काही प्रेरणा होती किंवा याच्यामागचा विचार काय होता? रोजगार, मला असं वाटतं रोजगार ही सर्वात मोठी समस्या आहे. राजकारणामध्ये प्रवास करताय किंवा आता सध्या तुम्ही निवडणूक लढवताय, घरच्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत? म्हणजे मी म्हणेल की सासू-सासऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत? कारण त्या देखील राजकारणामध्ये होतात, यामुळे हा प्रश्न आहे. आपल्याला काय वाटतं की आपल्या प्रभागातले प्रश्न काय आहेत? भाजपाकडून निवडणूक लढण्याचं एकच कारण आहे की विकास. नमस्कार, मी दीपक ढाकणे. स्वागत आहे तुमचं वैयक्तिक या चॅनलवरती. वैयक्तिकच्या माध्यमातून सध्या आपण वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घेतोय. सगळे लोकं देखील राजकारणी आहेत किंवा राजकारणामध्ये ते आता सध्या महानगरपालिकेच्या निवडणूक लढवत आहेत. याच्यामध्ये विषय असा येतो, की सगळे राजकीय लोकं कसे काय मंचावरती येत आहेत. त्याचं कारण हे असं आहे, की सध्या निवडणूक येते. त्यांचं विजन, ते कशा पद्धतीने कामं करतायत. काही लोकं याच्यामध्ये नवीन देखील आहेत. आज आपण धुळे शहरामध्ये आलोय. धुळ्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 1 मधून एक युवती, जी व्यक्ती खूप चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेतलेलं आहे. त्याचबरोबर ती एक भविष्य किंवा सध्याच्या स्थितीला खूप सारी लोकं राजकारणामध्ये आहेत. पण एक त्यांची जर पार्श्वभूमी पाहिली तर शिक्षणाचा अभाव आहे म्हणेल मी. असं कुठलंही कारण नाहीये, की राजकारणात आलं पाहिजे. ते चांगल्या पद्धतीनं आज एका शाळेवरती शिक्षिका आहेत. पण एक समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. त्याचबरोबर ती एक शिक्षित व्यक्ती या राजकारणामध्ये आला तर चांगल्या पद्धतीनं विकास होईल. या अनुषंगानं आपल्यातलीच एक व्यक्ती, आपली मुलगी, आपली एक लाडकी बहीण, भारतीय जनता पार्टी या पक्षाकडनं प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवारी त्यांचा अर्ज आहे आणि त्या निवडणूक लढवत आहेत. पण त्याआधी आपण त्यांच्यासाठी किंवा त्यांच्याबरोबर ती चर्चेसाठी यासाठी आलोय, की पहिली वेळ जरी असली तरी व्हिजन काय असणार आहे किंवा कामं कशा पद्धतीने आणि इतर काही प्रश्न. चला आपण त्यांच्याबरोबर चर्चा करतोय. मॅम, तुमचं वेदीवरती मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. नमस्कार, मी गीतांजली सागर पवार, प्रभाग क्रमांक 1 मधून इच्छुक उमेदवार आहे आणि भाजपाकडून मला तिकीट मिळाल्यास मी ते काम पूर्ण करण्याची सुरुवात करणार आहे. क्षमा करावी की माझ्याकडनं नाव त्यांचं राहून गेलं. गीतांजलीजी सागर पवार या उमेदवार आहेत. आपण चर्चेसाठी सुरुवात करतो. मॅम, आपण सांगितल्याप्रमाणे तुमचा जर एक अहवाल पाहिला किंवा जर तुमची आत्ता सध्या प्रचारासाठी तुम्ही फिरताय, तर याच्यामध्ये तुमची लाडकी बहीण, तुमची लाडकी लेक, तुमची लाडकी मुलगी, एक स्वतःसाठी आपण एक ही टॅगलाईन लावली पाहिजे किंवा हे घेऊन आपण लोकांमध्ये उतरलं पाहिजे. यामागची काही कारणं आहेत का? हो, मी सुरुवात इथून करेल. आपण चर्चेमध्ये बाकीचे प्रश्न येतीलच. बरोबर. लाडकी बहीण किंवा लाडकी मुलगी याची सुरुवात मला माझ्या पासून करावीशी वाटते. माझा परिवार जो लग्नाआधीचा
आई-वडील, एक लहान बहीण असा आमचा साधा परिवार होता. 4 जणांचं कुटुंब होतं. त्या कुटुंबातून मला एक अशी संधी मिळाली, की मला परिवारासोबत माझ्या आई-वडिलांनी मला माझं जे पालन-पोषण केलंय, त्याच्यात आम्हाला असं कधी भासू दिलं नाही, की आम्ही मुली आहोत. बरं. म्हणजे समानता असते जी मुलगा-मुलगी समानता. हं, हं. तिथूनच आमचं शिक्षण, आरोग्य सर्व्या गोष्टींपासून मुलगा-मुलगीमध्ये भेद न करता ते पुढे अ, त्यांनी आम्हाला शिक्षित केलं आणि त्याचाच वारसा मी आता लग्नानंतरही कंटिन्यू ठेवला आहे. हं. याच्यामध्ये जर विचार केला तर तुम्ही सध्या एका कॉलेजवरती शिक्षिका आहात. याच्यामध्ये मी असा प्रश्न असेल की आता तुम्ही राजकारणामध्ये देखील आलायत. भारतीय जनता पार्टीकडून तुम्ही आता निवडणूक लढवताय. यामध्ये गीतांजली सागर पवार यांचा आजपर्यंतचा जर एक प्रवास पाहिला, तर तो कशा पद्धतीने आहे? आतापर्यंत गीतांजली संजय पाटील म्हणून माझी ओळख होती आणि लग्नानंतर ती ओळख गीतांजली सागर पवार. हा प्रवास माझ्यासाठी वेगळा होता. कारण की एक छोट्या कुटुंबातून मी मोठ्या कुटुंबात अ, जोडली गेलेली आहे आणि मोठ्या कुटुंबात माझ्यासोबत माझे आजी-सासू-सासरे, माझे सासू-सासरे, माझ्या सासूबाई ह्या वलवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच होत्या. हं. मागील वर्षी, मागच्या काळामध्ये आणि त्यांच्यापासून मला बरीच प्रेरणा मिळाली. सुशिक्षित घरामधून मी आलेली आहे. त्याचबरोबर मला त्यांच्यापासून बऱ्याच विचारांचाही वारसा मिळाला आहे. बरं. जसं की राजकारणामध्ये पदार्पण करणं, हा त्यांच्याकडूनच मला विचारांचा वारसा मिळाला. राजकारणामध्ये प्रवास करताय किंवा आता सध्या तुम्ही निवडणूक लढवताय, घरच्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत? म्हणजे मी म्हणेल की सासू-सासऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत? कारण त्या देखील राजकारणामध्ये होतात. यामुळे हा प्रश्न आहे. राजकारण मुळात राजकारणात मी प्रवेश केलेला नाहीये. मी समाजकारण करण्यात इच्छुक आहे. हं. समाजकारण म्हणजे हे राजकारणाचाच एक भाग असतो. समाजासाठी आपल्याला आपलं योगदान समाजासाठी देता येईल याचा मी प्रयत्न करते. माझ्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी कसा होईल याचा मी प्रयत्न करते. सध्याच्या स्थितीला तुम्ही शिक्षक आहात. हो. तर सध्या तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर एक आपण खूप साऱ्या वेळा बोलतो, की खूप सारे राजकीय लोकं 4थी पास, 5वी, 6वी मी त्यांच्यावरती टीका नाही करत, की तुम्हाला देखील हे म्हणत नाही, की तुम्ही त्याच्यावरती टीका करावी. पण आपण एक शिक्षित आहात. आपल्याला काय वाटतं, की आपल्या प्रभागातले प्रश्न काय आहेत? बरोबर. आता मी उच्च शिक्षित आहे. माझं एम-टेक झालेलं आहे आणि मी पी-एच-डी पर्स्यूइंग आहे. माझं जे पी-एच-डी आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन मशीन लर्निंगमध्ये. माझा जो पी-एच-डीचा जो सब्जेक्ट आहे, म्हणजे मी ज्याच्यावर काम करणार आहे, तो सब्जेक्ट हा शेतकऱ्यांशी रिलेटेड आहे. शेतकऱ्यांच्या विषयांवर आहे, की शेतकरीला समजत नाही, की कोणत्या महिन्यामध्ये कोणते पीक घेतलं गेलं पाहिजे. त्यावर माझं संशोधन चालू आहे आणि मुळातच ते संशोधनाचा उपयोगही मला समाजासाठी होणार आहे. बरं. शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी त्या सॉल्व्ह करण्यासाठी होणार आहे. त्याचबरोबर प्रभागामध्ये अडचणी आहेत, जशा की महिला सुरक्षता, कचऱ्याचं व्यवस्थापन आणि पाण्याची टंचाई किंवा पाण्याचं नियमित नियोजन करणं. या ज्या समस्या आहेत, या आता विकास कामं तर सुरू झालेली आहेत. परंतु ज्या समस्या येत आहेत, नियमित पाणी न येणे, या समस्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारे डिजिटली हाताळू शकतो. आता सध्याच्या स्थितीला जर एक पाहिलं, तुम्ही आता म्हणालात, की महिला सुरक्षेसाठी काय? तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल, तुम्ही स्वतः एक महिला आहात. तर काय समस्या आहेत? तर एक म्हणजे सुरक्षेसाठी हां, म्हणेल मी. झिरो लाईट वॉर्ड जो आपण म्हणतो, की आपल्या ज्या वॉर्डमध्ये की प्रत्येक ठिकाणी लाईट पाहिजेत. लाईट आता सोलार बेस सिस्टमवर पण आपण बसवू शकतोय. तर प्रत्येक ठिकाणी जर चौका-चौकामध्ये लाईट असले, तर एक महिलाला म्हणजे मी स्वतः महिला असून मलाही ते वाटेल, की मी सुरक्षित आहे या प्रभागामध्ये किंवा माझ्यापेक्षा लहान असतील त्या मुली, खेळणाऱ्या मुली त्यांनाही सुरक्षितता भासेल. तर त्याच्यामुळे लाईट म्हणजे महिला सुरक्षेसाठी पहिला मुद्दा आपण लाईटचा घेणार आहोत. त्याचबरोबर सीसीटीव्ही जर चौका-चौकामध्ये किंवा ज्या ठिकाणी महत्त्वाची आहे सीसीटीव्ही कॅमेरा. आता बघायला गेलं धुळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चेन स्नॅचिंग होते. हं. त्याच्यामुळे बरेच गुन्हेगारी वाढलेली. तर त्या गुन्हेगारीला आपण आळा घालू शकतो जर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं इन्स्टॉलेशन केलं गेलं तर प्रभागामध्ये. महिला म्हणून एक नेतृत्व करताय, याच्यामागे तुम्ही कसं बघताय? याच्यामागची एक दृष्टी कशी आहे तुमची? एक जर विचार केला. बरोबर. अर्थातच महिला ह्या प्रत्येक क्षेत्रात आता तर आजच्या नाही, परिस्थितीत 100% आज महिला खूप म्हणजे मी म्हणेल, की एक दर्जा आहे, की पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिलांनी कार्य केलं पाहिजे. यासाठी सरकारने देखील खूप साऱ्या स्कीम्स आणल्या किंवा राजकारणामध्ये देखील खूप महिला आहेत. पण तुमची ही पहिली टर्म आहे म्हणून. तरी देखील मला असं सांगावसं वाटतं, की शिक्षित महिला ही मागे राहिलेली आहे.
कोणत्या ना कोणत्या जबाबदारीमुळे. घरात ती घराची जबाबदारी असेल, कदाचित ती समाजाची जबाबदारी असेल, पण बऱ्याच गोष्टींमुळे. तर मला असं वाटतं, की एक महिलेने ही महिला ही सक्षम आहे. ती प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. जसं की आजचं उदाहरण आपण घेतलं तर आजची महिला ही चंद्रावर पोहोचली आहे. उदाहरण सुनीता विल्यम आहेत आपल्यासमोर. आजची महिला ही राष्ट्रपती आहे. बरोबर. उदाहरण आहे द्रौपदी आपल्या मुर्मू. द्रौपदी मुर्मू ताई. त्याच्यामुळे आजची महिला ही कोणत्याही क्षेत्रात मागे नसून, तर ती प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. तर मलाही असं वाटतं, की एक महिला म्हणून मी समाजासाठी काहीतरी योगदान द्यावं. त्या कारणानेच मी राजकारणात प्रवेश करू इच्छिते. याच्यामध्ये आर-एस-एसचा आणि भाजपचा उल्लेख येतो. याच्या भाजपच्या आणि आर-एस-एसच्या पार्श्वभूमीवरती किंवा पार्श्वावरती जर एक विचार केला, तर तुमच्यावरती त्याचा कसा प्रभाव आहे? पहिले राष्ट्र, त्यानंतर आपण स्वतःला बाजूला ठेवून आपण राष्ट्राला, आपल्या देशाला, आपल्या समाजाला पुढे गेलं पाहिजे आणि ते आर-एस-एस आणि हिंदुत्ववादी संस्थानामुळे आपण ते पुढे येऊ शकतो. घरचा जर पाठिंबा नसता, तर आज तुम्ही राजकारणामध्ये येणं शक्य झालं असतं का? कदाचित नाही. कसं काय? कारण की कारण विचारांचा जो वारसा आहे मला तो माझ्या परिवाराकडून मिळालेला आहे. परिवाराने मला प्रत्येक गोष्टीमध्ये साथ दिली. मग ती घरची जबाबदारी असो किंवा मग सामाजिक क्षेत्रातली जबाबदारी असो. महिलेसाठी पहिली जबाबदारी तिची घरची असते. चूल-मूल ही इथूनच सुरुवात असते. त्यानंतर तिची सामाजिक जबाबदारी असते. मी एक शिक्षित महिला असून मला माझी घरची जबाबदारी सोबत समाजाची जबाबदारी पार पाडण्याची जी संधी मिळाली त्याच्यात मोठा वाटा माझ्या परिवाराचा आहे. माझे सासू-सासरे, माझे आजल-सासू-सासरे यांचाही सर्वात मोठा वाटा आहे. आपण पी-एच-डी करताय, पी-एच-डी झालेली आहे. ए-आयमध्ये तुम्ही एम-टेक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. हे सगळं बाजूला सोडून राजकारणामध्ये आपण आलं पाहिजे. याच्यावरती तुमचे स्वतःचं मन जे आहे थोडंसं कठीण वाटलं कधी असं? नाही, एवढं कठीण वाटलं नाही. कारण की मी बघत आलेली आहे माझ्या परिवाराला. त्यांनी जे माझे सासरे आहे, त्यांनी समाजकार्य, त्यांचं शिक्षण क्षेत्रात, पर्यावरण क्षेत्रात आणि सामाजिक राजकीय क्षेत्रात त्यांचं बऱ्यापैकी त्यांनी कनेक्टिव्हिटी झालेली त्यांची. तर त्या माध्यमातून मी त्यांना बघते आणि मला ते या वयातही एवढं करू शकतात. तर आपली तर सुरुवात आहे. आपण युवक आहेत. युवाने सुरुवात केली तर म्हणजे आपला देश कुठल्या कुठं पोहोचू शकतो. तर त्याच्यामुळे मला त्यांच्याकडनं प्रेरणा मिळाली. माझ्या सासूबाईंकडनं त्या या वयातही आज एक अ, सक्रिय माणूस म्हणून त्या समाजामध्ये आहेत. तर त्यांच्याकडनंही मला प्रेरणा मिळाली, की ह्या वयात ते एवढं करू शकतात, तर आपण का नाही? त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत आणि त्या मी नक्कीच म्हणजे एक शिक्षित आणि जबाबदार नागरिक म्हणून मी त्यांच्याकडनं शिकून घेतल्यात. माहेरचे कोणी आत्ता राजकारणामध्ये आहेत का? होय, माझे मामा सरपंच आहेत. डोंगरगाव, तालुका शहादा. बरं. म्हणजे तसं नाही, वडील वगैरे याच्यामधलं कुठलं राजकीय. हो, माझे बाबा होते, माझे आजोबा. ते पूर्वी होते राजकारणामध्ये. त्यांचं बरेच योगदान त्यांनी राजकारणासाठी दिलंय. माझे वडील शिक्षक आहेत. त्यांचा राजकारणाशी एवढा काही संबंध नव्हता, पण माझ्या बाबांचा होता. डिजिटल युगामध्ये बाकीच्या गोष्टींवरती आपण जर नियंत्रण केलं शहरामध्ये, की शहर व्यवस्थापनेमध्ये, तर याचा कसा फायदा होईल आणि कितपत फायदा होऊ शकतो? कारण तुम्ही एआयमध्ये पण देखील काम केलंय हं. म्हणून. पहिली गोष्ट म्हणजे डिजिटलचा वापर करून आपण डेटा कलेक्शन जो आहे मेन आपल्यासाठी मुद्दा असू शकतो. त्याचबरोबर प्लॅनिंग. दुसरा मुद्दा प्लॅनिंग असू शकतो आणि तिसरा जो आहे तो क्विक रिस्पॉन्स. म्हणजे जो डेटा कलेक्ट केलेला आहे आपण जनतेकडून किंवा आपल्या ज्या परिसरामधून, त्या गोष्टीचं व्यवस्थित व्यवस्थापन करणं म्हणजे प्लॅनिंग करणं. त्याचबरोबर त्या गोष्टीचं क्विक रिस्पॉन्स व्हायला पाहिजे. आतापर्यंत काय होत होतं, की प्रत्येक गोष्टी आपण कागदपत्राने म्हणजे आपण एक लेटर लिहायचो आणि ते आपण सबमिट करायचो. ते लेटर सबमिट केल्यानंतर बरेच दिवसानंतर त्याची प्रतिक्रिया येत होती. परंतु आता डिजिटलायझेशन झाल्यामुळे आपण वेबसाईटला एखादी क्वेरी टाकली, तर तिचं आपल्याला लगेच काही मिनिटामध्ये किंवा काही तासांमध्ये रिस्पॉन्स येत असतो. म्हणून मग क्विक रिस्पॉन्स हे डिजिटलचं एक मोठं अ, हे म्हणू शकतो आपण, की याचं प्रगती झालेली आहे बुवा ते आपल्याला याच्यामध्ये जर एक विचार केला तर एआय आधारित नियोजन नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल किंवा अन्य ठिकाणी कार्यालयामध्ये याचा प्रभाव राहील? होय, नक्कीच. तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे राहील की अजून काही वेगळं राहील? आणखी वेगळं या पद्धतीने, की आपण आता बऱ्याच गोष्टी आहेत, की ते मॅनेजमेंट जे आहे ते आतापर्यंत मॅन्युअली होत होतं. तर त्याला आपण डिजिटलवर आता सर्वांनाच माहिती, की ChatGPT यूज करतायत. हो. एआय बेस्ड ChatGPT सर्व यूज करतायत. तुम्हालाही माहिती, की आपलं काम किती सोपं झालेलं आहे हो. त्यामुळे.
आणि अर्थातच जर त्याचा वापर आपण अशाच प्रकारचा वापर जर आपण आपल्या महानगरपालिकेमध्ये केला, वेगवेगळ्या योजनांसाठी, वेगवेगळ्या कामांसाठी, तर आपलं काम हे सोपं होणार आहे. याच्यामध्ये आपण बऱ्याचदा काही प्रश्न हे माझ्याकडनं थोडंसं चुकीचं नको जायला, पण मी तरी हा विचारतो. बऱ्यापैकी आपण एखाद्या ठिकाणी अडचणी निर्माण होत असतील, विकास थांबला असेल, कामं थांबली असतील, त्यामुळे आपण सहज म्हणून जातो, की राजकारणी तिथले बरोबर नाहीयेत किंवा प्रशासन साथ देत नाहीये. तर याच्यामध्ये एक प्रशासक जर एक विचार केला आणि एक तिथला लोकप्रतिनिधीचा एक विचार केला, तर त्याचा समतोल कसा राखला जाईल येणाऱ्या काळात? मला एक म्हणायचं आहे, की सध्या आपण प्रशासक, तिथले काही शासन आहे किंवा सरकारचे जे काही अधिकारी लोकं आहेत आणि तिथले काही लोकप्रतिनिधी, नगरसेवक असतील किंवा यांचं, थोडंसं कामांमध्ये यांचा दोघांचा समतोल बऱ्यापैकी कसा राखला जाईल कामांमध्ये? म्हणजे समजून कसं घेतलं जाईल किंवा कशा पद्धतीने विकास केला जाईल? कारण खूप सारे लोकं अडथळा निर्माण करतात, काही लोकं भ्रष्टाचार करत आहेत यामुळे. संयम, शांतता आणि त्यांच्याशी आपण प्रत्येक म्हणजे ज्या आपल्या अडचणी आहेत, त्यांना जर आपण व्यवस्थित प्रकारे मांडलं त्यांच्यासमोर, तर नक्कीच प्रशासन आणि जे आहेत त्यांच्याशी आपल्याला सवंगड घालता येऊ शकते, असं मला वाटतं. गीट ॲग्रोचा एक विषय याच्यामध्ये येतो. याच्याद्वारे रोजगार निर्मिती करताना कोणते अनुभव आलेत? अर्थातच गीत ॲग्रो अँड पोल्ट्री सर्व्हिसेस हा आपला उपक्रम हा या माध्यमातून आपण बऱ्याच लोकांना रोजगार दिले. जवळ-जवळ 50 घर फॅमिलींना आपण रोजगार दिलेले आहेत. हं. तर या रोजगारातून आपल्याला असं शिकायला मिळालं, की स्वतःला समाधान मिळालं मला. मी या माध्यमातून स्वतःचं समाधानही केलं आणि लोकां लोकांना आनंदी बघून मला सर्वात जास्त समाधान मिळालं. म्हणजे आताचं आपण कसं आहे, की प्रत्येक फॅमिलीला बघत असतो, की रोजगार मिळणं खूप कठीण झालेलं आहे आजकाल. तर त्याच्यामुळे आपण जर छोटे-छोटे लघु उद्योग स्टार्ट केले, स्टार्टअप इंडिया ही नवीन कॉन्सेप्ट आहे हो. आपल्या इंडियामध्ये. तर त्याचा वापर जर आपण केला, आता संकल्पना अशी की इंजिनिअर, डॉक्टर हे जे पण झालेले त्यांचं एज्युकेशन झाल्यानंतर त्यांना जॉब पाहिजे. हं, हं. तर मला असं वाटतं की जॉबपेक्षा जर स्वतःचं मालकाचं आपण काहीतरी छोटंच का असेल ना, जर स्वतःचा स्टार्टअप चालू केला, तर नक्कीच त्याच्यापासून आपण स्वतःची प्रगती करू. त्याचबरोबर आपण इतरांनाही रोजगार देऊन त्याचा आपण चांगल्या प्रकारे इतरांचंही आपण हे करू शकतो म्हणजे इतरांनाही आपण रोजगार देऊ शकतो. गीत ॲग्रो ही आपण एक संकल्पना राबवली पाहिजे, याची मागची काही प्रेरणा होती किंवा याच्या मागचा विचार काय होता? हो. माझ्या सासऱ्यांकडूनच मला ती प्रेरणा मिळाली. जवळ-जवळ त्यांनी 25 वर्ष त्या या क्षेत्रात दिला त्यांनी. त्यांचं प्राथमिकता ते प्राध्यापक होते. हं. त्यांना शिक्षण क्षेत्रातही आवड होती. तिथून त्यांनी त्यांचा प्रवास सुरू केला. मग त्यांनी त्या क्षेत्रात पदार्पण केलं. जसे की त्यांनी 30 कोंबड्यांपासून त्यांनी सुरुवात केली होती. 330चे 300 झाले आणि आज 3000, 3000चे 3,00,000 पर्यंत त्यांनी केलाय हा प्रवास. बरं. याच्यामध्ये रोजगाराचा तुम्ही मगाशी एक जो विषय आणलात, तो त्याचाच खरं तर एक रोजगार एक हा विषयच मोठा आहे. तर याच्यावरती आपण कसा विचार करताय? रोजगार निर्मितीसाठी असेल किंवा रोजगार उभारणं असेल? होय. आत्ताची सध्याची परिस्थिती अशी की रोजगार निर्मिती म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं म्हणतो आपण, संधीचं सोनं करता आलं. तर संधीचं सोनं करण्यासाठी आपल्याला त्या क्षेत्रात रोजगार निर्मिती करणं गरजेचं आहे. रोजगार निर्मिती केली तर ऑब्व्हियसली सर्व जे युवक आहेत त्यांना संधी मिळणार आहे आणि ते संधीचं सोनं नक्कीच करणार आहेत. महिलांसोबत काम करताना कोणती समस्या जास्त जाणवते? स्वतःचा आत्मविश्वास. प्रत्येक महिला तिची तर इच्छा आहे, की आपण सुरुवात करावी किंवा छोटे-मोठे उद्योग करावे सुरुवात. पण ती आत्मविश्वासामध्ये कुठेतरी कमी पडते, असं मला वाटतं. इनर व्हील सारख्या संस्था ज्या आपण बघतो, दृष्टिकोन कसा आहे तुमचा त्याच्याबद्दलचा? इनर व्हील सारख्या ज्या संस्था आहेत, त्या समाजासाठी काम करत असतात. मी त्याच्या माध्यमातून जुडली गेली. मी लोकांशी संवाद साधले. मी अशा बऱ्याच संस्थांमध्ये जाऊन भेट दिली, गोशाळांना भेट दिली. त्या माध्यमातून मी लोकांशी जोडली गेली. मलाही जाणवलं, की अशा बऱ्याच लोकांच्या समस्या आहेत, ज्या आतापर्यंत आपल्यालाही कळाल्या नाहीत घरात असताना. जसे की अंध मुलांसाठी शाळा असतील, तिथं त्यांना काय समस्या आहे त्या जाणून घेतल्या आणि त्यांची पूर्तता करण्याची मी सुरुवात केली. याच्यामध्ये एक जर विचार केला, तर बऱ्याचदा खूप सारे राजकीय लोकं राजकारणामध्ये प्रवेश करण्याआधी या सगळ्या गोष्टी करतायत. तसं तुम्ही काही केलंय का? म्हणजे संस्थांना भेट देणं असेल किंवा बाकीच्या गोष्टी काही? नाही, मुळातच मी आधीपासूनच या गोष्टींशी जुडलेली आहे. माझी एक संस्था आहे, शिक्षण संस्था नगावला विस्डम प्ले स्कूल म्हणून. मी तिथं
जे आपले परिवार आहेत, की ज्यांना शिक्षणापासून ते वंचित आहेत. आता बघायला गेलं तर बघा सर्वीकडे इंग्लिश मीडियमचं एज्युकेशन स्टार्ट आहे. तर मग आता नगावामध्ये एज्युकेशन आहे. नगाव एज्युकेशन सोसायटीमार्फत त्यांना शिक्षण मिळतं. पण इंग्लिश मीडियमचं शिक्षण नव्हतं मिळत आतापर्यंत. मग मी ते स्टार्ट केलं इंग्लिश मीडियमचं शिक्षण. आता बेसिकली सर्वांचा पाया जो आहे तो इंग्लिश मीडियमचा आहे. बरोबर? म्हणजे मुलांना इंग्रजी येणं तितकंच महत्त्वाचं आहे, जितकं की त्याला मराठी येणं आहे. त्याच्यामुळे जो पाया आहे तो महत्त्वाचा असल्यामुळे मी मुलांना कमीत कमी फीमध्ये चांगल्यात चांगलं एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करते. वी बिलीव्ह इन क्वालिटी एज्युकेशन. तर ते मी स्टार्ट केलेलं आहे आणि त्या माध्यमातून मी माझ्या जे नगाव गावातील मुलं आहेत त्यासोबतच मी माझ्या ज्या आजूबाजूचे शहर आणि गावं आहेत त्यांच्या मुलांनाही जोडलेलं आहे. ते मुलंही माझ्या शाळेमध्ये प्रवेश करून शिक्षण घेत आहेत आणि हे जवळपास मी 4 ते 5 वर्षापासून करते. याच्यानंतरचा पुन्हा एकदा महिला सुरक्षेवरती प्रश्न येईल, कारण गेल्या काही दिवसामध्ये खूप साऱ्या छोट्या-छोट्या मुलींवरती देखील अत्याचार झाले. याकडे तुम्ही कसं पाहता एक महिला म्हणून? कारण तुम्ही शिक्षित आहात आणि सक्रियरित्या आता राजकारणामध्ये येत आहे. बरोबर. मी मगाशी सांगितलं, की महिला सुरक्षेसाठी माझ्या वॉर्डसाठी मी माझ्या प्रभागासाठी अ, लाईट आणि सीसीटीव्ही बसवण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर मी हा प्रयत्न करेल, की जागोजागी म्हणजे माझ्या प्रभागामध्ये पोलिस स्टेशन जर आलं, तर त्यामध्ये आपण आपल्या ज्या तक्रारी आहेत, त्या आपण नोंदवू शकू आणि सीसीटीव्ही आल्यामुळे बऱ्याचशा गुन्हेगारी तिथंच कमी होऊन जाणार आहे. त्यानंतर पोलिस स्टेशन आल्यानंतर आपल्याला जर वाटलं काही संशयास्पद आपल्याला जाणवलं, तर आपण लगेच कंप्लेंट रजिस्टर करू शकणार आहेत. जे पालक असतील तेही त्यांच्या मुलांसोबत जे काही अन्याय झाले असतील, ते तिथं मांडू शकतील. त्याच्यामुळे असे जे छोटे-छोटे प्रयत्न आहेत, ते आपण करण्याचा प्रयत्न करू नक्कीच. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला राजकारणामध्ये येण्याची प्रेरणाच तुमच्या घरच्यांकडूनच मिळाली. होय. पण बाकी इतर महिलांना राजकारणामध्ये येण्यासाठी काय असतात अडचणी? काय सांगाल? बरोबर. अर्थातच मध्यंतरी मी ज्या समाजात वावरते, तिथं मला असं ऐकायला मिळालं, की "मॅडम, राजकारण हे महिलांचं काम नाहीये. तुम्ही कशाला पदार्पण करतायत?" मग माझं त्या सर्वांना असंच सांगणं आहे, की महिला जर चंद्रावर जाऊ शकते, महिला जर राष्ट्रपती होऊ शकते, तर राजकारणात महिला का मागे असाव्यात? समाजाचा विकास करण्याचा एक महिलेलाही अधिकार आहे ना. जसं आपण आता म्हणतो, की मुलगा-मुलगी एक समान. तर आपण ते राजकारणाच्या बाबतीत पण आपण ते कन्सिडर करायला पाहिजे असं मला वाटतं. तर महिलांनीही त्या क्षेत्रात पुढे यावं आणि आता जवळपास सर्वीकडे शिक्षित महिला ह्या खूप पुढे चालल्या आहेत. फक्त त्यांना पाठिंबा त्यांच्या घरापासून मिळायला पाहिजे. घरातून जर ही संधी मिळाली, की "हो, तू महिला आहे, तरी तू पुढे जाऊ शकते आणि तुझ्यासोबत आम्ही आहोत." तर नक्कीच एक महिला ज्या पद्धतीने एक राष्ट्रपती आहे, तशीच एक नगरसेविका का नाही? याच्यामध्ये एक हा विषय येतो, की बऱ्यापैकी खूप साऱ्या ठिकाणी पुरुषच राजकारण करत आहेत. खूप साऱ्या ठिकाणी सध्याच्या स्थितीला सरकारकडनं काही आरक्षित जागा पडल्यामुळे नाईलाज म्हणून महिलांना उभा केलं जातंय. याच्याकडे तुम्ही कसं पाहता? होय. म्हणजे माझंही ते लक्षात आलंय, की बरेच अ, अ, जे पुरुष आहेत त्यांना तिकीट हवं आहे फॉर एक्झाम्पल, तर त्यासाठी ते त्यांच्या महिलेंना पुढे करतायत. परंतु ठीक आहे, महिलेला पुढे करा, परंतु त्यासोबतच तुम्ही त्या सर्व जबाबदाऱ्या त्यांच्याकडे सोपवा. घराच्या जबाबदाऱ्यांपासून आणि समाजाच्या जबाबदाऱ्यांपासून त्यांना वेगळं नका करू. त्यांना त्या समाजाच्या बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही बदलवू नका त्यांच्याप्रती. मला हे म्हणायचं. प्रभाग क्रमांक 1 मध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे सीसीटीव्ही असेल, पाणी असेल, लाईट असेल ह्या गोष्टी आहेतच. अजून काही वेगळ्या समस्या आहेत का? किंवा होय, त्या कशा स्वच्छता. पद्धतीनं तुम्ही त्या सॉल्व्ह करणार आहेत? जसं की आता बघायला गेलं पाण्याची समस्या म्हणजे पाणी नियमित करणं ही मोठी समस्या आहे. त्याचबरोबर स्वच्छता आणि कचऱ्याची विल्हेवाट लावणंही तितकंच महत्त्वाचं. म्हणजे आता आपला जो वर्ग आहे तो सुशिक्षित वर्ग असल्यामुळे तो म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगळा करतो. परंतु त्याची विल्हेवाट लागत नाहीये. म्हणजे जी कचरा गाडी येते, घंटा गाडी आपण म्हणतो, ती 3 ते 4 दिवसानंतर येते. तर ती हो. नियमित सुरळीत करण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. आजच्या युवकांची सर्वात मोठी समस्या, सर्वात मोठी अडचण काय आहे? आजच्या युवकाची कारण सर्वात तुम्ही इंजिनिअरिंगच्या मुलांना शिकवताय म्हणून. रोजगार मला असं वाटतं, रोजगार ही सर्वात मोठी समस्या आहे. मुलांसाठी कौशल्य विकास केंद्र काही त्याच्यामध्ये बदल घडू शकतो त्याच्यामुळे? कौशल्य विकास केंद्रातून मुलांचं कौशल्य जे आहे ते घडेल
आणि त्या कौशल्य घडल्यामुळे ते त्यांच्या जे योग्य संधी असेल, संधीचं सोनं ते करू शकणार आहेत. त्याचा कौशल्याचा वापर ते वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करू शकतील. जसे की शिक्षण आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये एखाद्याला रुची असेल, तर शिक्षण क्षेत्रामध्ये तो पुढे जाऊ शकेल. एखाद्याला राजकारणामध्ये रुची असेल, तर तो राजकारणामध्ये पुढे जाऊ शकेल. असे बरेच अ, स जे विभाग आहे त्याच्यामध्ये तो त्याचा विकास करू शकेल, जर त्याच्यासाठी आपण कौशल्य विकास केंद्र स्थापन केलं तर. याच्यामध्ये एक प्रश्न असा येतोय, आपण प्रथमच निवडणूक लढवत आहे, पण ती आपण भाजपा या पक्षाकडनं लढवली पाहिजे. याची मागची काही कारणं आहेत का? भाजपाकडून निवडणूक लढण्याचं एकच कारण आहे, की विकास. आपल्याला आपण ऑलरेडी विकासाला सुरुवात केलेली. पण त्या विकासासोबत आपल्याला आपल्या समाजाचा, आपल्या प्रभागाचा, आपल्या देशाचा विकास आपल्याला कशा पद्धतीने आपण म्हणतो, की अब्दुल कलामांनी सांगितलं होतं आपल्याला, की आपल्याला 2026 मध्ये डेव्हलप कंट्री बनवायची. तर त्या वाटचालीत आपण सुरुवात ऑलरेडी केलेली. परंतु आपल्याला यासोबतच बऱ्याच गोष्टींना आपल्याला आणखी डिजिटल करायचंय. तर डिजिटल हे बऱ्याच माध्यमातून होऊ शकतं. शिक्षणाच्या माध्यमातून, समाज प्रक्रियेच्या माध्यमातून होऊ शकतं. याच्यामध्ये पक्षाने तुमच्यावरती विश्वास दाखवला, ती तुम्ही जबाबदारी कशी घेता? की तिकीट देणं, भाजपानं तुम्हाला तिकीट दिलं, हा एक विश्वास दाखवलाय पक्षानं. ती जबाबदारी तुम्ही कशी घेताय? नक्कीच त्या जबाबदारीला मी पूर्णतः माझं सर्वस्व देऊन ते प्रयत्न करेल. ह्या जबाबदारीचा एक सामाजिक कार्याची सुरुवात होणार आहे आणि ही जबाबदारी खूप मोठी जबाबदारी असणार आहे. कौटुंबिक जबाबदारीसोबत समाजाची जबाबदारी पार पाडणं, हे नक्कीच आव्हानात्मक असणार आहे माझ्यासाठी. परंतु त्यासोबतच आपल्याला समाजाचा विकास करायचा आहे. ध्येय मी अ, मनाशी जोपासलेलं आहे आणि ते नक्कीच पूर्ण करण्याचा मी ठामपणे प्रयत्न करणार. बऱ्यापैकी राजकीय लोकं निवडणूक जवळ आल्यावरती आपल्या विरोधकांवरती खूप साऱ्या वेगवेगळ्या शब्दातून टीका करतायत. राजकारण विकासाचं एक आणि राजकारण जे आहे ते एक टीकेचे राजकारण. याकडे आपण कसं बघता? आरोपाचं राजकारण याकडे कसं बघता? मला या प्रश्नाचं उत्तर एवढं देता येणार नाही, कारण की मी आता जस्ट सुरुवात केलेली आहे. त्यामुळे त्या विषयावर मी नाही बोलू शकत जास्त. याआधी देखील केंद्र सरकार भाजपाचं आहे. राज्यामध्ये देखील भाजपची सत्ता आहे. तर येणाऱ्या ज्या काही स्कीम्स आहेत, त्या तुम्ही लोकांपर्यंत ग्राउंड लेव्हलला कशा पद्धतीने पोहोचवताय? योजना असतील त्या? हो. योजना आता बऱ्याच योजना आहे. युवकांसाठी असतील, महिलांसाठी असतील, रोजगार निर्मितीसाठी असतील. आतापर्यंत बऱ्याच महिलांना, युवकांना त्या योजनांचं कल्पनाही नाहीये. तर त्यांची प्रथमतः ती कल्पना देणे, की अशा-अशा योजना आहेत. तुम्ही अशा-अशा लाभ घेऊ शकता या योजनेचा. ही सुरुवात मला करायची आणि प्रत्येक घरात ही योजना, प्रत्येक योजनेची माहिती पोहोचवणं हे प्रथमतः माझं काम असणार. याच्यामध्ये जर एक विषय आला, तर याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला सांगितलत, की सर्वात मोठा वाटा माझ्या कुटुंबाचा आहे राजकारणामध्ये येण्यासाठी. पण त्यातली त्यात एखादा काही कठीण प्रसंग होता, की तो देखील प्रसंग किंवा ती गोष्ट तुम्हाला कठीण वाटली राजकारणामध्ये येण्यासाठी? आव्हानात्मक गोष्ट अशी होती, की राजकारण मुळातच म्हणजे जे मला सांगितलं जात होतं, की हे महिलांचं काम नाहीये बुवा राजकारण. तर परंतु माझ्या परिवाराचा पाठिंबा असल्यामुळे मला ते अगदी सोपं झालं. म्हणजे बाहेरच्या लोकांसाठी किंवा आपल्या परिसरातल्या लोकांसाठी जे माझ्यापर्यंत प्रश्न येत होते, की "मॅडम तुमच्यासाठी राजकारण हा मुळात महिलांचा विषय नाहीये. तुम्ही कसं काय करतायत?" मग मला त्यांना सांगावसं वाटतं, की राजकारण हे फक्त पुरुषांसाठी नसून तर ते महिलांसाठी पण आहे. कारण की समाजामध्ये दोघं आहेत. महिला, पुरुष दोघं वर्ग आहेत. तर त्या दोघांना संधी दिली गेली पाहिजे तेवढीच. आपण जर म्हणतो फक्त म्हणण्यापुरतं नको, तर ती ॲक्चुअल इम्प्लिमेंटेशन त्याचं व्हायला पाहिजे असं मला वाटतं. टीका असतील, अफवा असतील, आरोप असेल, याकडे आपण कसं पाहणार आहेत किंवा पाहता? या सर्व्या गोष्टी बाजूला ठेवून आपण समाजकार्य करावं, हा माझा दृष्टिकोन आहे. बरं. एक व्यक्ती म्हणून गीतांजली पवार कोण आहेत किंवा काय आहेत? मी एक व्यक्ती म्हणून एक आर्टिस्ट आहे. मला आर्ट करायला आवडतं. मी वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट केलेले आहेत आणि हा जो छंद आहे मला तो जोपासायला खूप आवडतो. आणि हा छंद जोपासत असताना मला माझ्या पतीची खूप साथ होती, की त्यांनी म्हटले, की "तू करू शकतेस बुवा, तुला जी आवड आहे ती करू शकते." प्रथमतः मला फॅमिलीकडून जो सपोर्ट मिळाला आहे तो म्हणजे त्याचा मला खूप उपयोग झाला. माझ्या शिक्षणात असो, माझ्या राजकारणात, समाजकारणासाठी असो, बऱ्याच ठिकाणी माझा त्याचा उपयोग झालेला आहे. लव्ह मॅरेज आहे? नाही. ओके. याच्यानंतरचा प्रश्न आहे, की
जनतेने किंवा मतदारांनी तुम्हालाच का निवडून द्यावं? कारण ते एक महिला नेतृत्व म्हणून मी आता पुढे आलेली, पदार्पण केलेलं आहे आणि प्रत्येक क्षेत्रात जसं आपण महिलांना स्थान देतोय, त्याचप्रमाणे राजकारणातही महिलेला स्थान द्यावं असं मला वाटतं आणि नक्कीच मी त्या सर्व ज्या समस्या आहेत, युवकांच्या समस्या असतील, महिलांच्या समस्या असतील किंवा वयोवृद्धांच्या समस्या असतील, त्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. सर्वांना समजून घेण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामुळे मला असं वाटतं, की मी राजकारणात पदार्पण करून त्या सर्व समस्या सोडवू शकेल. बरं. याच्यानंतरचा एक प्रश्न असा येतोय, की बऱ्यापैकी राजकारणाचा निकाल चांगला, वाईट वाईट म्हणेल मी वेगळा. चांगला जर रिझल्ट लागला, तर तो कशाप्रकारे तुम्हाला त्याचा फायदा होईल किंवा कशा पद्धतीने तुम्ही काम कराल? बरोबर. राजकारणाचा म्हणजे जो निकालाचा अ, त्याचा जो अभाव आहे तो असणार आहे. साहजिक आहे जर आपल्यासोबत प्रशासन असेल, त्याचबरोबर आपल्यासोबत जर ते पद असलं, तर आपण त्याचा उपयोग आपल्या समाजासाठी नक्कीच चांगल्या प्रकारे करू शकू. आपला प्रभागाचा विकास कसा होईल, किती डिजिटल प्रकारे आपण त्याचा विकास करू शकणार, याच्यावर माझा भर असणार आहे. त्याचबरोबर राजकारण जय-पराजय होत असतो. त्याचा एवढा प्रभाव माझ्या समाजकारणावर त्याचा प्रभाव पडणार नाही. माझं समाजकार्य आधीपासून सुरू होतं आणि ते नेहमीच सुरू राहणार आहे. लोकांसाठी, लोकांपर्यंत मला पोहोचण्याची अ, आवड आहे आणि माझा जो प्रवास आहे तो सुरूच ठेवणार आहे नेहमीच. याच्यामध्ये आज ही जी काही आपली चर्चा आहे, हा पॉडकास्ट आहे, जी लोकं पाहत आहेत, ज्या महिला पाहत आहेत, यांना काय सांगाल आजच्या या चर्चेच्या माध्यमातून? मला एवढंच सांगायची इच्छा आहे, की महिला ह्या कोणत्या क्षेत्रात मागे नसून समाजकार्यातही त्या पुढे आहेत आणि समाजासोबत महिलेला ही ते दुय्यम स्थान न देता प्रथम स्थान जसं आपण पुरुषांना देतोय, ते प्रथम स्थान दिलं गेलं पाहिजे आणि नक्कीच महिलेवर विश्वास दाखवला. ज्या पद्धतीने ती घराची जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे पार पाडत असते, तसंच ती समाजाचीही जबाबदारी पार पाडेल. हा एवढा विश्वास जर मला दाखवला सर्वांनी, तर नक्कीच मी माझा जो प्रवास आहे तो खूप चांगल्या प्रकारे अजून पुढे करू शकते. प्रभाग क्रमांक 1 साठी पाहिलेलं स्वप्न काय आहे का? किंवा प्रभाग ते क्रमांक कसं आहे? माझ्या प्रभागासाठी मी पाहिलेलं स्वप्न स्वच्छता म्हणजे स्वच्छ, सुंदर, शिक्षित माझा प्रभाग असणार आहे. त्याचबरोबर माझ्या प्रभागामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या जी असणार आहे ती उद्भवणार नाही आणि शंकेचं निवारण करण्यासाठी माझ्या प्रभागामध्ये मी एक केंद्रही बसवेल. मॅडम एक प्रश्न मला अजून एक विचारावासा असा वाटतोय, की आपण भाजपालाच निवडण्याचं काय कारण आहे का? कारण बाकीचे देखील पक्ष आहेत. भाजपच का? भाजपच का याचं मला उत्तर द्यावंसं वाटतंय, की भाजप विकासावर भाजपामध्ये पारदर्शकता आहे. त्याचबरोबर ती राष्ट्रहितावर चालणारी एक नेतृत्व शैली आहे आणि भाजपासोबत काम करण्याची माझी इच्छा अशी, की मी या माध्यमातून लोकांशी जोडली जाईल आणि विकास कामाला सुरुवात करू शकणार आपण. आणि भाजप हा असा प्लॅटफॉर्म आहे, की तिथं आपण खूप पारदर्शकता असल्यामुळे आपण आपले जे विचारांची जी सवंगड आहे ती तिथं घालू शकतो आपण भाजप या प्लॅटफॉर्मवर. त्याचबरोबर त्यातून एक प्रश्न असा आहे, की तुम्हाला भाजपनेच तिकीट का द्यावं? का दिलं? असा एक प्रश्न आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, की भाजप हे पारदर्शकतावर काम करत असतं. तर ते कोणत्याही घराणेशाहीवर जोपासत नाही. म्हणजे घराणेमधून आपल्याला जर वारसा मिळालेला असतो, सामाजिक वारसा सॉरी मला तिथं राजकीय वारसा राजकीय वारसा, तर तो ते कन्सिडर करत नाही. तर ते एक व्यक्ती म्हणून ही व्यक्ती समाजासाठी किती उपयोगाची आहे आणि त्या माध्यमातून ते तिकीट देत असतात आणि तो मी वारसा नक्कीच पुढे घेऊन जाईल जर मला संधी मिळाली तर. याच्यामध्ये एक विषय असा आहे, की बऱ्यापैकी धुळ्याची भाषा जी रांगडी भाषा वाटते. म्हणायला गेलं तर एवढी नाहीये, परंतु टोन येऊन जातो थोडा त्याच्यामध्ये. टोन येतो थोडाफार. शेवटचा प्रश्न आहे. राजकारणावरती आपण बऱ्याचशा गप्पा मारल्या आहेत किंवा प्रभागावरती आपण चर्चा केली आहे, मी तर म्हणेल. आजच्या या सगळ्या चर्चेतून तुम्ही समाजाला म्हणण्यापेक्षा या सगळे जे काही महिला पाहत आहेत, कारण बऱ्यापैकी तुम्ही सांगितलत, की किंवा मी देखील प्रश्न विचारला, की महिला पुढे नाही आहेत राजकारणामध्ये. खूप सारी संख्या कमी आहे. बरोबर. तर महिलांना उद्देशून ही चर्चेच्या माध्यमातून असेल किंवा मतदार असतील, पक्षश्रेष्ठी असतील, या सगळ्यांना एक काय सांगाल? संदेश देणं असं म्हणणार नाही मी, कारण ते प्रश्न वेगळा होईल परत. महिलांना एवढंच सांगायचंय मला किंवा मग समाजाला मला एवढंच सांगायचंय, की
प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आहे, बरोबर? आणि आता समाजाची गरज आहे की विकास. आता विकास होतोय. विकासासोबत आपल्याला बऱ्याच गोष्टी ॲड करायच्या आहेत. जसं की आपण म्हटलं की डिजिटल वर्ल्ड. सर्वीकडे डिजिटलायझेशन झाल्यामुळे नक्कीच माझ्या शिक्षणाचा जो वापर आहे, तो मी माझ्या समाजासाठी करणार आहे. डिजिटल वर्ल्डमध्ये त्याला कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आत्ताची जी गरज आहे, शिक्षण हे आणि आपण म्हणतो की माणसाच्या मूलभूत गरजा 3 असतात. अन्न, वस्त्र, निवारा. मला असं वाटतं की माणसाच्या मूलभूत गरजा 5 आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण. आरोग्य आणि शिक्षण हे तितकंच महत्त्वाचं आहे, तितकं की आपल्याला बाकीच्या मूलभूत गरजा आहेत. तर मला त्या त्या क्षेत्रात पुढे काम करण्याची इच्छा आहे. आरोग्यासाठी मला असं वाटतं, की आपण ठिकठिकाणी जर योगा सेंटर सुरू केलेत, ज्या ज्या माध्यमातून वृद्ध असतील किंवा मुलं-मुली असतील, युवक असतील, तर ते त्या योगाच्या माध्यमातून आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकतात. वेगवेगळे कन्सल्टन्सी आपण जर हे केलेत, त्यांच्यापर्यंत पोहोचवले, तर ते चांगले डाएट फॉलो करू शकतात आजची युवा. जे की आपण बघू शकतो, की बऱ्याच युवकांना वेगवेगळ्या व्यसन लागल्यामुळे ते त्या व्यसनाअभावी बरेच त्यांचं नुकसान होतंय. त्यांच्या करिअरचं नुकसान होतंय. तर जर आपण हेल्थ कन्सल्टन्सी ठेवली, तर त्याच्या माध्यमातून त्यांचा वैयक्तिक प्रगती होईल. त्याचबरोबर वैयक्तिक प्रगतीसोबत ते समाजाची प्रगतीही करू शकणार. त्यांच्या परिवाराची प्रगती करू शकणार. बऱ्याचदा राजकीय लोकं निवडणुकीच्या आश्वासन देतात, तसे आश्वासन देत नाहीत तुम्ही. नाही. माझं काम मी चालूच ठेवलंय याच्या आधीही आणि पुढेही मी चालूच ठेवणार. राजकारणामध्ये आल्यावरती कॉलेजवरती जे काही तुम्ही मुलांना शिकवताय, ते कसं असणार आहे? नक्कीच. मी याआधी माझ्या मुलांना हेच सांगितलं, की तुम्हाला तुमच्या एज्युकेशन सोबत सोसायटीचाही तुम्हाला विचार करायचा आहे. अर्थातच मी च्या मुलांना शिकवत होती. त्यांना मी टेक्निकल एज्युकेशन दिलं. तर त्या टेक्निकल एज्युकेशनचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही समाजासाठी कसं करू शकाल? हे मी त्यांना आधीपासूनच धडे दिलेले आहेत आणि यापुढेही देत राहील. आजची चर्चा करून कसं वाटलं? खूप छान वाटलं. नक्कीच. तुम्ही देखील आम्हाला वेळ दिलात. तुमच्या देखील येणाऱ्या निवडणुकीसाठी आमच्या चॅनलकडनं शुभेच्छा आहेत. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. आम्ही हॅशटॅग वैयक्तिक या चॅनलकडनं खूप खूप धन्यवाद देऊ. आपण जर एक पाहिलं तर बऱ्यापैकी खूप सारी लोकं राजकारणामध्ये येतात, निवडणूक लढवतात. याच्यामध्ये आपण खूप साऱ्या लोकांच्या सभांमधून एकमेकावरती टीका, आरोप, प्रत्यारोप हे सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. कुणावरती टीका न करता आपण जे काही काम सुरू आहे किंवा ते पुढे फक्त राजकारणामध्ये येऊन एक पद जर मिळालं तर आपण त्या कामाला अजून चांगल्या पद्धतीने करू शकतो. शिक्षण आहे त्यामुळे डिजिटल असेल, एआय असेल किंवा बाकी अभ्यासात्मक धोरणं असतील, याच्यातून आपण प्रभागाचा असेल, नव्हे बाकी गोष्टींचा देखील विकास झाला पाहिजे. एक महिला असून महिलांप्रती असलेले प्रश्न ते देखील सोडवले पाहिजेत किंवा अजून कशा पद्धतीनं काम करता येईल या सगळ्या विषयावरती आपण गीतांजलीजी पवार या प्रभाग क्रमांक 1 भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्यावरती चर्चा केली. आपल्याला देखील आजची ही चर्चा कशी वाटली आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. त्याचबरोबरती आपल्याला अजून कोणाला ऐकायला आवडेल ते देखील सांगा आणि अजून एक आमच्या जर काही गोष्टी चुकत असतील त्या देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. तुम्ही इथपर्यंत पाहिलात हा एपिसोड तुम्हाला पूर्ण चर्चा समजली असेल. आम्हाला काही पाहायचं असतील आम्हाला सबस्क्राईब करा आणि Instagramच्या आयडीला फॉलो करा. धन्यवाद.